आता रत्नागिरी भाटेमधील समुद्रकिनारा आहे. रत्नागिरी शहरापासून साधारण 3-3.5 किलोमीटर आतमध्ये म्हणा किंवा शहरातून साधारण 1 किलोमीटरच आतमध्ये, पण जे कोणी लांबून येणार असतील त्यांना एक 3 किलोमीटर आतमध्ये असं म्हणूया, आहे रत्नागिरीमधील भाटे समुद्रकिनारा. आता इथे तुम्हाला हे दिसतं हा डोंगरावरचा एक टॉवर. तर हा जो टॉवर आहे हा टॉवरनुसार लाईट हाऊस आहे. फार पूर्वीपासून आहे लाईट हाऊस. हे जे लाईट हाऊस आहे पेठ किल्ल्यामध्ये आहे आणि हे आता आपण जे बसलो आहे हा भाट्याचा समुद्रकिनारा. भाटेमुळे एक गाव आहे आणि हा जो समुद्रकिनारा आहे हा मेन शहरापासून साधारण 1 किलोमीटर पकडा रत्नागिरी पावस रोडवरून जाताना लागतो पहिला हा भाट्याचा समुद्रकिनारा. तसं तुम्ही इकडून सरळ पुढे गेलात एक 10-11 किलोमीटर किंवा एक साधारण 17-18 किलोमीटर तुम्हाला गावखडीचा पण समुद्रकिनारा लागतो. तो अगदी शांत आहे ना. शहरात असल्यामुळे इथे वर्दळ आहे, शहरातली माणसं येतात आहे, गावातली माणसं येतात आहे. आता इकडे आम्ही एक स्टॉलवरती खाऊ पण घेतलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. आता इथे भरपूर असे स्टॉल आहेत खाऊचे. हा इथे पण स्टॉल आहे खाऊचा. हा बघा, आता हा जो स्टॉल आहे खाऊचा स्वामी समर्थ म्हणून आहे, श्री स्वामी समर्थ भेळपुरी. हां, आता हे ओनर आहेत. आता ह्यांच्या इथून मी दहीपुरी आणि रगडा पॅटीस घेतलेला आहे, त्याचा आपण रिव्ह्यू बघूया. आता दहीपुरी रगडापुरी जे आहे ना ते पटकन खावं, कारण की ह्या पुऱ्या पण खूप छान आहेत, लुसलुशीत खुसखुशीत आहेत, अगदी चवदार आहेत. पटकन 5 मिनटात त्यांनी बनवून दिल्या. आता पहिलं याचं मी टेस्ट घेतो. टेस्ट पण छानच आहे, कारण पुरी अखंड तोंडात टाकल्यानंतर जो खमंग खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा जाणवतो त्यावरनं ही दहीपुरी खायला छान वाटते. सुंदर वाटतं खाऊन. म्हणजे कसं आहे, मोजकंच खाल्लं तर मनाला पण समाधान वाटतं. इतकं खुसखुशीत आणि दुसदुशीत पुऱ्या आहेत, फ्रेश आहेत. जर तुम्ही भाट्यामध्ये आलात तर हा जो श्री स्वामी समर्थ फूड स्टॉल आहे तिथून तुम्ही चाट कोणतं घ्या, सुंदर लागते. तसं बघायला गेलं तर सगळ्या स्टॉलवरती चाट छानच आहे, असं काही नाही आहे, कारण प्रत्येकाचा रोजगारच आहे. त्यामुळे आपण कोणाची तुलना तर नाही करू शकत. पण आता मला एक रँडमली हा स्टॉल मिळाला, मी खाऊन बघितला. आता प्रत्येक स्टॉलची मी टेस्ट घेणारच आहे, परंतु पहिल्या स्टॉलवर खूप छान वाटलं.